मित्रांनो, हा आपला 2 BHK फ्लॅट आहे। आता बाकी तुम्ही जे जे या फ्लॅट मध्ये बघताय ना, हे सर्व तुम्हाला या फ्लॅट सोबत मिळतं। हा सॅम्पल फ्लॅट नाही, हा रेग्युलर फ्लॅट आहे, ज्यामध्ये आपण समोर टीव्ही युनिट बघू शकतो। हे पण तुम्हाला या फ्लॅट सोबत मिळतंय। बाकी इथे फॉल सिलिंग दिलेली आहे, त्यासोबत एक सुंदरशी लाईट देखील देण्यात आलेली आहे। आणि अजून एक गोष्ट आपल्याला या फ्लॅट मध्ये मिळणार आहे, ती पण बघूया। आणि अशा प्रकारच्या एकदम दणकट हेवीवेट किचन टॉयलेट देखील आपल्याला या फ्लॅट सोबत मिळणार आहे। तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज सोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आणले तुमच्यासाठी आम्ही काही खास 2 BHK फ्लॅट। लोकेशन आहे आपला बळी मंदिरला, मानेनगरमध्ये। या ठिकाणी आहे आपल्याकडे 900 स्क्वेअर फीटचा 2 BHK आणि त्यामध्ये देखील फक्त 2च फ्लॅट शिल्लक आहे। सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन जे की आहे मानेनगरमध्ये, शिक्षक कॉलनीमध्ये। या ठिकाणी आपल्या या प्रोजेक्टपासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जवळ बघायला मिळतात, ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे डी-मार्ट, जे की फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे। आणि त्यासोबतच 2-3 कॉलेज आहेत, ज्यामध्ये एक मेडिकल कॉलेज आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज असणार आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या या प्रोजेक्टपासून ॲग्रिकल्चर कॉलेज हे तर फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे। बाकी आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच आपल्याला ओपन स्पेस देखील बघायला मिळतो। आणि त्यासोबत आपल्या या प्रोजेक्टचं एलिव्हेशन सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि जबरदस्त थीम मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मित्रांनो, हा एक जबरदस्त प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे। 1 BHK सर्व फ्लॅट सोल्ड आउट झालेले आहेत, 2 BHK फ्लॅट फक्त 2च शिल्लक आहे। तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपला हा प्रोजेक्ट आतून बघूया, चला। तर ही आहे तुमची पार्किंग। या प्रोजेक्टमध्ये 2 BHK फ्लॅटसाठी सेपरेट अलोकेटेड पार्किंग या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे। बाकी आपण जर पार्किंग बघितली ना, अतिशय सुंदर पार्किंग या ठिकाणी डिझाईन केलेली आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो स्पॉटलाइट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आणि त्यासोबत साईडचा पार्ट देखील बघू शकतो, ज्या ठिकाणी PVC शीट यूज केलेले आहेत आणि त्यामध्ये देखील आपल्याला स्पॉटलाइट यूज केले दिसतात। त्यामुळे तुमचं जे नाईटचं एलिव्हेशन आहे, म्हणजे फक्त तुमची पार्किंग जरी बघितली ना, तर एकदम जबरदस्त पार्किंगचे लुक आपल्याला या ठिकाणी नाईट मध्ये बघायला मिळेल। बाकी आपल्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये CCTV कॅमेरा सेटअप इथे प्रोव्हाइड केलेला आहे। असं झाला आपला हा पार्किंग एरिया। थोडा आपण इथे पुढे येऊया। या ठिकाणी असणार आहे आपली एंट्रन्स लॉबी। लॉबीमध्ये आपल्याला दोघे साईडला गेट बघायला मिळतात, या साईडला देखील आणि पाठीमागच्या साईडला देखील। म्हणजे तुमची जर कार पार्किंग बॅक साईडला आहे तर तुम्हाला एवढं फिरून यायची गरज पडत नाही। तुमच्या लॉबीमध्ये समोरच्या बाजूला असणार आहे तुमची लिफ्ट। आता सध्या लिफ्टचं काम चालू आहे, जवळपास 1 हप्त्यामध्ये लिफ्ट देखील रेडी होऊन जाईल। आणि लिफ्टच्या समोर असणार आहे आपली स्टेअरकेस। ग्राउंडचा एरिया आपण पूर्ण बघितलेला आहे। आता वरती आपण आपला फ्लॅट देखील बघूया, चला। प्रत्येक फ्लोअरवर आपल्याला 4 फ्लॅट बघायला मिळतात, ज्यामध्ये 2 1 BHK आहेत आणि 2 2 BHK आहेत। आणि या प्रोजेक्टची एक खासियत म्हणजे पहिला स्लॅब, म्हणजे आता आपण पहिल्या फ्लोअरवर आहेत, पहिल्या स्लॅबसाठी या ठिकाणी PTB यूज केलेले आहेत। म्हणजे जर भविष्यामध्ये भूकंपासारखा काही प्रकार झाला तर तुमच्या या पूर्ण स्ट्रक्चरला काहीच अडचण होणार नाही। अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट केलेला आहे। बाकी लॉबीची साईज बघू शकतो आपण, चांगली मोठी आहे। या ठिकाणी आपल्याला एक स्पॉटलाईट दिलेली आहे। पाठीमागच्या बाजूला आपली लिफ्ट आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोलार देखील प्रोव्हाइड केलेले आहेत। म्हणजे आपली कॉमन लाईट किंवा तुमची लिफ्ट या सर्व गोष्टी आपल्या सोलारवर चालणार आहे। हा झाला आपला लॉबी एरिया। लॉबीतून थोडं पुढे येऊया, त्यानंतर असणार आहे आपला हा 2 BHK फ्लॅट। वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला आहे। सुरुवातीला आपला हा एक मेन डोर आहे। साईज हाईट चांगली मोठी मिळते, त्यासोबत थिकनेस आपल्याला इथे 35 इंची बघायला मिळते। आणि आपण जर डिझाईन बघितली, उत्कृष्ट डिझाईन त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे। बाकी तुम्हाला इथे किरोपा कंपनीची लॉक सिस्टीम सर्वीकडे प्रोव्हाइड केलेली आहे। त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया। तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया। साईज बघायला मिळते आपल्याला 10 फूट बाय 15 फूट। आणि यामध्ये आपल्याला एक सुंदरशी फॉल सिलिंग आणि सर्व लाईट फिटिंग आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये बघायला मिळते। आणि अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपले टीव्ही युनिट दिसते। हे सॅम्पल फ्लॅटचं टीव्ही युनिट नाहीये, तर तुम्हाला तुमच्या फ्लॅट सोबत आम्ही
गेट युनिट देखील प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला अजून एक गोष्ट मिळणार आहे जी की आपण पुढे बघूया. आणि त्याआधी आपल्याला या लिव्हिंग एरियाला इथे अटॅच एक बाल्कनी देखील बघायला मिळते आणि तुमच्या बाल्कनीसाठी इथे आपला 3 वेचा फ्रेंट डोअर मिळतो आणि त्यासोबत आपण जर ग्लास बघितला तर 1 वे कोटिंग ग्लास इथे आपल्याला देण्यात आलेला आहे. तर ही आहे आपली फर्स्ट बाल्कनी. साईज मिळते आपल्याला 4 फुटाची. समोरच्या बाजूला आपल्याला हाफ साईज पर्यंत इथे वॉल मिळते, त्याच्यावरती आपल्याला एसीच्या रेलिंग प्रोव्हाइड केलेले आहे. बाकी ही बाल्कनी तुम्हाला पूर्ण कव्हर बघायला मिळणार आहे. लिव्हिंग एरियापासून आपण थोडं पुढे येऊया. त्यानंतर इथे आपल्याला मिळत आहे आपलं सिंक, ज्या ठिकाणी आपल्याला टेबल टॉप एक सुंदरशी बेसिन बघायला मिळते आणि जेवढी आपली नळ फिटिंग असणार आहे ही सर्व आपल्या इलेगेंद्रा कंपनीची बघायला मिळते. बेसिनच्या खाली एक छोटंसं कव्हर देखील इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. बाकी आपल्याला पूर्ण या फ्लॅटमध्ये सर्वीकडे फ्रंटची डोर फ्रेम बघायला मिळणार आहे, म्हणजे मेन डोर साठी या ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी जिथे आपल्याला डोर मिळणार आहे. पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम. आणि तुमच्या या वॉशरूमच्या समोर असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम. तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. साईज बघायला मिळते आपल्याला 9 फूट बाय 11 फूट. बाकी आपण आपल्या या बेडरूम मध्ये चांगला प्रकाश पाहू शकतो. त्याचं कारण म्हणजे आपल्याला एक मोठ्या साईज मध्ये इथे विंडो बघायला मिळते. मोठी विंडो असल्यामुळे चांगलं व्हेंटिलेशन देखील मिळतं आणि चांगला प्रकाश देखील आपल्याला या ठिकाणी मिळतो. बाकी आपण जर आपला दरवाजा बघतोय, दरवाजाला जे लॉक यूज केलेले आहेत, हँडल लॉक यूज केलेले आहेत, ते आपल्याला रोज मध्ये किंवा फ्लॅट मध्ये बघायला मिळत नाही. असं झाला आपला हा फर्स्ट बेडरूम. आणि याच्यानंतर असणार आहे आपलं किचन. तर हे आहे तुमचं किचन. साईज बघायला मिळते आपल्याला 8 फूट बाय 10 फूट. समोरच्या बाजूला आपल्याला एक अखंड किचन ओटा बघायला मिळतो. त्यासोबत त्याच ठिकाणी असणार आहे आपली बेसिन. या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे तुमच्या वॉटर प्युरिफायरसाठी आणि त्यासोबत इथे आपल्याला मिक्सर ओव्हनसाठी डबल पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या किचन मध्ये इथे एक लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे आपली सेकंड बाल्कनी. ही असणार आहे तुमची सेकंड बाल्कनी. साईज मिळते आपल्याला 5 फुटाची. समोरच्या बाजूला आपल्याला एसीची रेलिंग बघायला मिळते आणि पूर्ण कव्हर्ड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेली आहे. बाकी इथे तुम्हाला एक नळाचा पॉईंट मिळतोय आणि त्यासोबत इथे आपल्याला एक वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे. आणि इथून पुढे असणार आहे आपला सेकंड बेडरूम आणि सगळ्यांच्या आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम. तर हा आहे आपला सेकंड बेडरूम. बेडरूमचा आपण पुढे बघूया, पण त्याआधी असणार आहे आपलं हे अटॅच वॉशरूम. प्रीमियम डिझाइन ऑफ टाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. बाकी सर्व इलेक्ट्रिकची फिटिंग आहे. वॉल माउंटेड कमोड आपल्याला या ठिकाणी दिलेलं आलेलं आहे. त्यासोबत गीझर व सोलारचे सेपरेट पॉईंट देखील आपल्याला या फ्लॅटमध्ये काढून दिलेले आहेत. बाकी आपल्याला समोरच्या बाजूला आयवेल कंपनीची सिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे. आणि या ठिकाणी आपला हा सेकंड बेडरूम. साईज बघायला मिळते आपल्याला 10 फूट बाय 10 फूट. या ठिकाणी देखील आपल्याला एक मोठी प्रशस्त विंडो इथे बघायला मिळते, ज्यामुळे आपल्याला या बेडरूम मध्ये देखील चांगला प्रकाश येणार आहे. त्यासोबत आपल्याला या बेडरूम मध्ये एसीचा पॉईंट देखील काढून दिलेला आहे. तर असं झाला संपूर्ण आपला आजचा हा 2 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट. यामध्ये फक्त यामध्ये फक्त 2च फ्लॅट शिल्लक आहेत. साईज मिळते आपल्याला 900 स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे 32 लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह. लोकेशन आहे आपला बळी मंदिरला, मानेनगर मध्ये. या ठिकाणी आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट विजय गॅलेक्सी. तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा. असाच आपला हा 2 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.